लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। लोकनेते स्वर्गीय देवराव पाटील चौंडेकर स्मृती व्याख्यानमाला संपन्न। मानवी जीवन आनंदी, सुखी, परोपकारी बनवण्याचा निर्धार करा। प्राध्यापक डॉक्टर स्वानंद पुंड। माणसाला प्राप्त झालेला मानव जन्म हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। हे मानवी जीवन आनंदी, सुखी, परोपकारी बनवण्याचा प्रत्येकाने निर्धार करावा। माणसाचा प्रत्येक श्वास हा आपल्या आनंदात परावर्तित करता आला पाहिजे, त्यासाठी त्याचे चांगले कर्तृत्व असावे लागते। यज्ञ म्हणजे काहीतरी जाळून वाया घालवणे नव्हे, तर यज्ञातील आहुती ही उपकारक असावी। तेव्हा प्रत्येक माणसाचा श्वास हा माणसाचे नित्य गीत व्हावे। शेवटी माझ्या तन्मुखी राख नव्हे, भस्म व्हावे, कारण राख ही वाया जाणारी असते, तर भस्म हा चांगल्या लोकांच्या शिरस्थानी लावला जातो। असे अत्यंत मौलिक उद्गार वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर स्वानंद पुंड यांनी काढले। ते श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ स्थानीय शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी आमदार दिवंगत लोकनेते देवराव पाटील चौंडेकर यांच्या 38व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित व्याख्यान पुष्पात श्वास माझा गीत व्हावे या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज, लोकनेते देवराव पाटील चौंडेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। याप्रसंगी माजी मंत्री डॉक्टर NP हिराणी, कृषीभूषण दीपक आसेगावकर, माजी आमदार विजयराव पाटील चौंडेकर, माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक, डॉक्टर उत्तमराव रुद्रवार यासह प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक डॉक्टर स्वानंद पुंडे हे विचारपीठावर उपस्थित होते। यावेळी सारंग कोरटकर व महेंद्र अंबुरे यांनी स्वागतगीत सादर केले। त्यानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चौंडेकर यांनी प्रमुख वक्ते व प्राध्यापक डॉक्टर स्वानंद पुंड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। व्याख्यान पुष्पाचे प्रास्ताविक व प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉक्टर उत्तमराव रुद्रवार यांनी करून दिला। सदर व्याख्यान पुष्पाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापक गजानन जाधव यांनी, तर प्राचार्य रामचंद्र हिरवे यांनी उपस्थितांचे आभार मानले। या व्याख्यान पुष्पासाठी पुसद परिसरातील नामवंत मान्यवर, पत्रकार, रसिक, श्रोते तथा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। असे ते वक्ते आहेत मी तुम्हाला सांगतो। एक मला आपल्या सगळ्यांना स्वानंदजीचं भाषण ऐकायचं आहे, उत्कंठा आहे, मलाही उत्कंठा आहे। पण सगळे जे काही शिष्टमान्य असे संकेत असतात, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे व्याख्यान आहे, त्यांच्याबद्दलची थोडीशी माहिती बोलली पाहिजे, श्रद्धांजली अर्पण केली पाहिजे। नियोजित यज्ञ होतो की रचनेवरती समजून घ्या। यज्ञ म्हणजे काहीतरी जाळून संपवणे नाही। बाहेर बुद्धिभ्रम करणाऱ्या हजारो संस्था, हजारो प्रकार चालू आहेत। यज्ञामध्ये टाकून कशाला वाया घालवतात, त्याच्यापेक्षा गोरगरिबांना द्या, ते गोरगरिबांना जरूर द्या, माझं काही म्हणणं नाही, बिलकुल दानशूरत्व असलं पाहिजे, पण यज्ञात टाकलेलं वाया जात नाही। एक दानशूरांचा तुम्ही पटकन कळेल। समजा आता तुमच्याकडे कोणी माझ्यासमोर एक टोपलभर मिरच्या आणून ठेवल्या आणि मला खायला सांगितले, मी खायला सुरुवात केली, किती लोकांना तिखट लागेल? मला एक त्याला अशी कल्पना करायची की कुंड पेटवलं, मी मुठ मिरच्या त्याच्यात टाकल्या, किती लोकांना तिखट लागेल? जेवढे सभागृहात आहेत तेवढे, जेवढे बाजूला फिरत आहेत तेवढे, रस्त्यावरून चाललेले यांना सुद्धा त्यांना काही समजून नाही, त्यांना ठसका लागला की नाही, याचा अर्थ त्याच्यामध्ये मिरची पोहोचली की नाही, व्यवस्थित तर्कदृष्ट्या समजून घ्या। जर अग्निक मिरची टाकली तर ठसका सगळ्यांना लागतो, याचा अर्थ सगळ्यांपर्यंत मिरची पोहोचते, एवढं कळलं। मग मला सांगा, जर अग्निक टाकली मिरची पोहोचत असेल तर तूप पोहोचत नसेल का? आहुती पोहोचत नसतील का? सगळ्या औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती होत्या, त्यांच्या वनस्पतींच्या गुणधर्मांनी, औषधी गुणधर्मांनी युक्त असणाऱ्या वनस्पतींनी आपण यज्ञ करत होतो, म्हणून औषधी द्रव्य पोचत होते, म्हणून औषध घ्यायची गरज पडत नव्हती। आता बाहेर जाताना एक साडी कमी असली तरी चालेल, पण डब्बा आवश्यक सांगितलं म्हणजे 3च गोळी घेतले की तुझा रोग जातो। फक्त एकच अडचण आहे, यातली एकही गोळी घेण्याच्या आधी माकडाचा विचार नाही येऊ द्यायचा। हा दुसऱ्या दिवशी म्हणजे ठीक आहे, आत्ता जमलं, घरी गेला, गोळी काढली, डॉक्टरनी सांगितलं होतं माकडाचा विचार येऊ द्यायचा नाही, हा विचार आला। आयुष्यभर ती गोळी घेऊ शकला।
कारण नको म्हटलं की माणसाच्या मनात आपोआप येतं. लक्षात घ्या किती कठीण आहे समजून घ्यायचं. विचार अखंड चालणारी प्रक्रिया आहे. मग लक्षात आलं अरे म्हणून बरोबर आहे, श्वास याची अखंड चालणारी प्रक्रिया आहे. ती कुठं ठरवून घेता. अचानक तुमच्याकडून पुढे आले तुमच्याकडे आणि तुम्हाला सांगितलं चला बाहेर, तुम्ही म्हणाल ठीक आहे कपडे बदलवून घेतो, काय आणखीन तयारी करून घेतो, पाकिट घेतो, काय बाहेर जाताना आवश्यक असली त्या गोष्टी घेतो, थांब 2 मिनिटं जरा श्वास घेऊन घेतो, असं होतं नाही. मग श्वास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. तो आपण त्यांना घेत नाही, ते आपल्याला चालवत आहे. आणि एखाद दिवशी जर त्यांनी बेईमानी केली तर ठरलेला एकच प्रश्न असतो, किती वाजता नेणार. तुमच्या माझ्या आयुष्याचा शेवटचा प्रश्न हाच आहे, लक्षात ठेव. हे लक्षात ठेवा म्हणतोय. काही काही गोष्टी अशा सांगणार आहे की ज्या धक्कादायक असणार आहेत आपल्याला, पण त्या धक्कादायक गोष्टी फक्त समजून घ्यायचे, घरी जाऊन सांगत नाही बसायचे. त्यातली एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की अरे श्वास अखंड चालणार आहे, पण कुठल्या तरी एका क्षणी थांबणार आहे. आणि ते ज्या क्षणी थांबणार आहेत ना त्या क्षणी माझ्याजवळ काय असेल हे मोजणं हे मानवी जीवनाचं रहस्य आहे. चालू आहे तोपर्यंत ठीक आहे, सगळं असलं पाहिजे. कुठल्याही गोष्टीचं मूल्य नाकारत नाही आहे, लक्षात घ्या. तुमची माझी संस्कृती सकाळी मी महाविद्यालयात सांगितलं तसं काम आणि अर्थ यांना सुद्धा पुरुषार्थ मानते. पण लक्षात घ्या भारताची संस्कृती काम आणि अर्थ यांना पुरुषार्थ म्हणत असताना मागे धर्म ठेवते आणि पुढे मोक्ष ठेवते. मागच्या धर्माकडे पुढच्या मोक्षाकडे दुर्लक्ष होत जेव्हा अर्थ आणि काम निर्माण होतो, जीवनामध्ये त्याचं प्राबल्य होतं, तेव्हा काय हाल होतात ते आपण सगळे समाजात पाहतोय. अर्थ नसावा असं नाही, पैसा असलाच पाहिजे. आपण सगळे लक्ष्मीपतीचे उपासक होतो. कोणी सांगितलं दरिद्री राहायला. मा लक्ष्मी असली पाहिजे, पण कशी असली पाहिजे म्हणजे गोष्ट लक्षात ठेवा. जेवढ्यांनी इथं बसलेल्यांनी सगळ्यांनी विष्णू लक्ष्मीचं चित्र पाहिलं असेल त्या सगळ्यांच्या लक्षात येईल मा लक्ष्मी पायाजवळ बसून पाय दाबत असते. काही वाईट नसते ती. प्रचंड लक्ष्मी असावी, संपूर्ण ब्रह्मांडाची लक्ष्मी एकत्र भगवान विष्णूंच्या जवळ आहे, पण ते शांत झोपतात. आपली पंचायत उलटी होते, थोडूसा वाढला की झोप गायब होते. पहिली अडचण तिथं येते, का झोप गायब होते. जर पैसा असल्यानंतर लक्ष्मी असल्यानंतर झोप गायची असेल तर ती सगळ्यात जास्त तर भगवान विष्णूंची जायला पाहिजे. ते तर मस्त झोपून असतात. बरं शीशावर झोपून असतात. दिसायला सुंदर शब्द मोठा वापरला, पण सापावर झोपून असतात. ही कल्पना किती भयानक आहे. म्हणजे अशी फक्त कल्पना करा की तुम्ही माझ्याकडे राहायला आले, 3-4 दिवस राहिले, त्याच्यानंतर आता तुम्ही जायला पाहिजे असं मला वाटलं. बोलता येत नाही असं तोंडावर भारतीय संस्कृती आहे. मग मी काय करतो, तुमची सोय दुसऱ्या खोलीत करतो, तिथल्या पलंगावर तुम्हाला झोपवतो, पलीकडच्या एका छिद्राकडे फक्त बोट दाखवून सांगतो परवा गेला होता. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ.